श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। आज माझा मुलगा अखिलेश याचा आज जन्मदिवस आहे आणि त्याचा जन्म स्वामी समर्थ पुण्यतिथीला झालेला होता। खूप असे नशीबवान आहे मी आणि माझा मुलगा ज्याचा जन्म इतक्या सुरेख दिवशी आणि स्वामी समर्थांचाच त्या दिवशी पुण्यतिथी होती आणि तो त्यांच्याच नवसाचा आहे। तो होण्याच्या आधी माझे 5 ते 6 गर्भ अजिबात वाढ न होता माझं ॲबॉर्शन होत होतं। काहीही झालं तरी माझा गर्भच टिकत नव्हता आणि त्यानंतर मला माझा अखिलेश राहिला। त्याचं नाव देखील मी समर्थच ठेवलेलं आहे, फक्त रेकॉर्डिंगला नाव त्याचं अखिलेश आहे आणि अशा प्रकारे त्याचा जन्म झाला होता। त्याची बर्थ स्टोरी आज सांगावी अशी मनापासून माझी इच्छा आहे आणि तीच मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे की कसं स्ट्रगल केलं मी। आणि तुम्ही सुद्धा कधी नाराज होऊ नका जर तुमच्या आयुष्यात स्ट्रगल येत असेल तर। आयुष्यातला निम्म्याच्या वर काळ माझा स्ट्रगल करण्यात गेला आहे। माहीत नाही आपल्याला आपण किती जगणार आहोत। मी सुद्धा आज आहे तर उद्या नसेन मलाही माहीत नाही, पण जेवढा काळ जगले ना मी तेवढा काळ संघर्ष माझ्या आयुष्यात आला आणि स्वामींनी महाराजांनी खूप परीक्षा बघितली, पण ती परीक्षा त्यांनी बघितली त्याबद्दल मी धन्यवाद, कारण मी आयुष्य काय असते ना हे जगायला शिकले। तुम्हाला आज अगदी थोडक्यात ज्यांना उपाय किंवा फक्त आणि फक्त त्याच विषयांवर ऐकायचं आहे उपाय किंवा देवाचं, त्यांनी हा व्हिडिओ बघू नका, तुमचा वेळ वाया जाईल, कारण मी आज माझी स्टोरी थोडक्यात सांगणार आहे। आणि ज्यांना माझं हे ऐकण्यात इंटरेस्ट आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एखाद्याला आवडत नसेल तर विनाकारण त्यांचा वेळ मी वाया घालवणार नाही। आज कोणताही आत्ताच्या व्हिडिओमध्ये उपाय नसणार आहे। तर त्याचा जन्म झाला 17 एप्रिल 2004 रोजी। त्या दिवशी पुण्यतिथी होती। आत्तासुद्धा तुम्ही कॅलेंडर पंचांग काही काढून बघू शकता की 17 एप्रिल 2004 रोजी सकाळी 7:45 वाजता माझ्या मुलाचा जन्म झाला। शनिवार होता, उत्तम वेळ होती, एकदम चांगला दिवस होता आणि मी मुलगा झाला ह्याच्यापेक्षाही मुलगा मुलगी तर आपण आता कुणीच मानत नाही, मला सुद्धा दुसरी मुलगी आहे, पण मला तो स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला झाला ह्याचा अपार आनंद होता। तुम्हाला सांगायचं झालं तर माझं लग्न वयाच्या 17 पूर्ण 18 सुरू झालं मला आणि लगेच माझं लग्न झालं। काही कारणांनी माझ्या चुकांनी मी लव्ह मॅरेज केलं होतं आणि अतिशय त्रासात मी दिवस काढले। आता मी म्हणत नाही की त्या व्यक्तीची चूक होती, माझी चूक होती, शेवटी हे नशिबाचे भाग असतात। मी 17 वर्षाची असताना माझं लग्न झालं, त्यानंतर माझं 4 ते 5 वेळा अबॉर्शन झालं। अशा वेळेस मी एक छोटासा जॉब करत होते जो मी जवळजवळ 20-22 वर्ष कंटिन्यू केला। एका कापड दुकानात मी कामाला होते आणि कामाला होते म्हणजे मी तिथं नंतर कॅशियरपर्यंत माझे हे गेलं होतं। मी अगदी काही तिथं पण खूप त्रास सहन केला। सगळ्या गोष्टी मला इथं फोडून सांगायच्या नाही आहेत, कुणाचं मन दुखवायचं नाही आहे, पण खूप गोष्टी सहन केल्या आणि घरात कमाई नसायची, खायला नसायचं। अशा परिस्थितीत मला दवाखान्यालाही नीट पैसे नसायचे। माझ्या घरच्यांनी म्हणजे माझी आई माझी बहीण यांनी मिळून माझा बराचसा खर्च त्या काळात उचलला होता आणि मला दिवस राहावेत म्हणून सगळेजण अखंड प्रयत्न करत होते। वय खूप जरी लहान असेल तरी मला वेड्यासारखं कुणाच्या बारशाला कुणाच्या वाढदिवसाला गेलं की मन नाराज व्हायचं की अरे मलाच बाळ नाही, कारण लग्न झाल्यावर प्रत्येक स्त्रीला साधारण पहिले 6 महिने वर्षभर काही वाटत नाही आणि त्यानंतर ओढ लागती ती मुलीची म्हणजेच अर्थात बाळ होण्याची। तीच मला नैसर्गिकरित्या लागलेली होती आणि त्यानंतर माझे तुम्हाला सांगते की साताऱ्यामध्ये फुटका तलावच्या इथे शुभदा देशपांडे म्हणून मॅडम आहेत, तिथं माझी ट्रीटमेंट चालू होती आणि जवळजवळ 5 ते 6 वेळा सलग माझं अबॉर्शन झालं। 2-3 वेळा तर मी कामावर असताना ते झालं, तरीही मी सहन करत तिथं करत राहिले, इतकी माझी मजबुरी होती। काही प्रसंग आठवताच डोळ्यात चटकन पाणी येतं, अशा प्रसंगातनं मी गेले, मात्र मी कधीही संघर्ष करायचा सोडला नाही। रोजची मी 3 किलोमीटर चालत जाऊन 3 किलोमीटर चालत येऊन जॉब करत होते। तेव्हा ना गाडी होती ना सायकल होती ना काही होतं। खरं तर अंगात घालायला 2 ड्रेसशिवाय दोन ड्रेस देखील नव्हते, पण चुका माझ्या होत्या। त्या आयुष्याला लढा मला द्यायचा होता, केलेली गोष्ट टिकवायची होती। आई वडील साथ देत होते, बहीण साथ देत होती, पण ही अपुरी पडत होती का तर हळूहळू संसार वाढणार होता हे मलाही माहीत होतं, त्यामुळे मी कामाची जिद्द सोडली नाही। आमची त्या काळात रिक्षा होती। मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते आता की माझं जे होतं ते पहिलं लव्ह मॅरेज होतं। त्यानंतर अखिलेश झाल्यानंतर अखिलेश 5 ते 6 वर्षाचा असताना माझा डिवोर्स झाला पहिला
आणि ती वेळ इतकी वाईट होती माझ्यावर की अक्षरशः म्हणजे माझ्या वडिलांनी मला शेवट सांगितलं, एक तर तो नाही तर आम्ही, असं तू वाग, कारण तुझं या लग्नात काही भविष्यच नाही आहे, तू किती काळ या माणसाबरोबर राहणार आहेस. त्यानं मला इतका त्रास दिलेला आहे. दारू पिणं, जे मला आत्ता कमेंट्स वाचते ना, मला हृदय भरून येतं. प्रत्येकाशी मी कनेक्ट राहू शकते कारण या त्रासातनं मी गेलेले आहे. दारू पिणं, मला मारणं, कर्ज करून ठेवणं, त्याचा रुपया कर्ज फेडताना माझा घाम किती गळायचा आणि मला किती कष्ट पडायचे हे माझं मला माहीत होतं. खायला अन्न नसायचं, अतिशय वाळलेली मी, खराब झालेली मी, नुसती कामाला. सकाळी 6ला जो हात चालू व्हायचा तो रात्री 1-2पर्यंत मी कामावरनं येऊनसुद्धा साड्या फॉल पिको कर, ब्लाऊज, म्हणजे भरपूर भयानक काम केलेलं आहे मी. 24 तास माझा हात चालू असायचा. त्यामुळे माझा गर्भही टिकत नव्हता, काम जास्त होतं. सेकंड मॅरेजची स्टोरी मी कधीतरी नंतर सांगेन. मी हे आत्ता का सांगितलं, का तर खूप स्त्रिया आहेत अशा ज्या आयुष्यात रखडून राहिलेल्या आहेत. आणि आमच्या 2 मुलात अंतर का आहे हाही प्रश्न मला बऱ्याचदा येतो. म्हणून मी आज ह्याची जरा उकल केली. अतिशय छोट्या वयात मला अखिलेश झालेला आहे. त्यानंतर माझा डिवोर्स झालेला आहे. मी 10 ते 12 वर्ष एकटी राहिलेली आहे आयुष्यात मुलाला घेऊन माझ्या. आणि त्यानंतर माझं हे सेकंड मॅरेज झालेलं आहे. देवाच्या कृपेने आता सगळं बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. स्ट्रगल चालूच आहे. स्ट्रगल, मला तर वाटतं स्ट्रगल कुणाचाच आयुष्यभर संपत नाही. कुठल्या तरी रूपे स्ट्रगल हा असतोच. आणि मी असं म्हणत नाही की या सगळ्यात माझ्या पहिल्या पतीचाच दोष होता. काही दोष माझेही असतील, वयाचा दोष असेल, काही गोष्टी समजत नव्हत्या, संसार काय असतो समजत नव्हता. तो जिथं कुठं असेल त्याचंही खूप चांगलं व्हावं हीच स्वामींचरणी प्रार्थना. कारण आता माझे विचार बदलले आहेत, मी परिपक्व आहे. लहान वयात मला कित्येक गोष्टी समजल्या नाहीत. प्रेम काय असतं हेच माहीत नव्हतं. कुठंतरी बघून आपल्याला कुणीतरी विचारलं, या गोष्टीच्या आनंदात मी हे सगळं करून बसले होते. आणि त्यानंतर अखिलेश होताना आमच्या घरामध्ये जवळजवळ 3 ते 4 दिवस अन्नाचा कणही नव्हता. अशा वेळेस माझी एक मैत्रीण, जिनं मला बऱ्याच वेळा खायला घातले, ती कधी भेटली तर मी तुम्हाला तिला अवश्य भेटवेन. तिचेही उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. अश्विनी नाव आहे तिचं. आणि ती पण जिथं कुठं आहे तिथं आता खुश आहे, ती माझ्याशी बोलत आहे. त्यानंतर कोडोलीतली एक मैत्रीण आहे जिच्या घरी मी चालत, कोडोली गाव तुम्हाला साताऱ्यातलं माहीत असेल, तिला मी असं नाही सांगितलं की माझ्या पोटात बाळेन, मला काही खायला नाही आहे, तुझ्या हातचं शेवयांचं उपीट खायचं आहे म्हणून आले आहे असं सांगून मी तिच्याकडेही जेवून आले. रस्त्याने येत होते तेव्हा माझी आई दिसली आणि अशी का फिरतेस विचारलं तिनं मला. तेव्हा मी 3रा महिना लागला होता म्हणून कामसुद्धा सोडलं होतं, कारण मला अतिशय जपायला सांगितलं होतं, नाहीतर हाही गर्भ टिकणार नाही अशी शक्यता दिलेली होती. आणि त्यानंतर आई रस्त्यानं दिसली. आईच्या इथं राहायला हरकत नव्हती, पण आईच्या इथं माझ्या पहिल्या पतीने येऊन मला खूप त्रास दिला असता, कारण तो अखंड त्रास देत होता. त्याला माझ्या पोटात बाळ आहे ह्याचासुद्धा कधीच फरक पडला नव्हता. त्याच क्षणाला माझ्या मोठ्या ताईने, मोठ्या बहिणीने हा निर्णय घेतला होता की आपण तिला माझ्याकडे नेऊया, म्हणजे तिच्याकडे नेऊया. आणि त्यानंतर मी तिच्या गावाला राहायला गेले. ती जवळजवळ 7 महिने, 7 पूर्ण होईपर्यंत मी तिच्याकडे होते. त्यानंतरही राहिले असते, पण गावाकडे असल्यामुळे सुविधा नव्हत्या तिथं दवाखान्याच्या वगैरे. 7 महिन्यात माझ्या भाऊजींनी माझी अतोनात काळजी घेतली. माझा दवाखाना, माझे भारीतले इंजेक्शन, त्या काळात म्हणजे 17 वर्षापूर्वी 700 रुपयाला एक अशी आठवड्यातनं 1-2 इंजेक्शन्स असायची, ती देखील त्यांनी पूर्ण केली. आणि थांब जरा ओवी, हां लाव. आणि ती इंजेक्शनसुद्धा त्यांनी पूर्ण केली. मला फळं, दूध, ताक, मला अजून आठवतं की फ्रीजमध्ये जेवढं ताक ती ठेवून जायची तेवढं मी प्यायचे, पण माझ्यावर कधी कुणी नाराज नाही झालं. मला जेवढं काही खाऊ वाटायचं तेवढं इच्छा सगळ्या त्यांनी पूर्ण केल्या. अखिलेश झाला आणि मी आज अगदी तुम्हाला ऑनलाईन लाखो लोकांना सांगत आहे की माझ्या फक्त बीज माझ्या पतीचं असेल, पण माझा मुलगा हा वाढला, पोटामध्ये मोठा झाला, त्याचा जो जन्म होऊन ते एक बाळ म्हणून जन्माला आलं, ते केवळ माझे आई-वडील आणि माझी बहीण भाऊजी यांच्यामुळे. कारण त्यांनी जे मला मुलीसारखं प्रेम दिलं ते जगात मला आजही कुठेही मिळणार नाही. आणि त्यांची मी सगळ्या तुमच्यासमोर लाखो वेळा ऋणी आहे की ज्यांनी मला अखिलेशसारखं रत्न दिलं. कारण नुसतं बीज पोटात वाढवून उपयोग नसतो, त्याच्या काही जबाबदाऱ्या असतात, ज्या जबाबदाऱ्या खरं तर फक्त अशा काळात नवऱ्यानं पार पडायच्या असतात. नवऱ्यानं मला बाजूला केलं होतं त्या काळात. त्यानंतर खूप काही आहे सांगण्यासारखं, पण खरंच नाही सांगत मी, कारण हा व्हिडिओ जरा आईकडं आहे अखिलेश, त्यानं बघितला तर त्याला वाईट वाटेल, आजच्या चांगल्या दिवशी तो रडेल. त्यानंतर आमचं अखिलेश 4 वर्षाचा होईपर्यंत, 5 वर्षाचा होईपर्यंत आम्ही परिस्थिती सुधारण्याची वाट बघितली.
खूप काही स्ट्रगल केलं. अखिलेश 1.5 ते 2 महिन्याचा झाला आणि मी परत कामाचा विचार करायला लागले. 4था महिना त्याला लागला. एप्रिलला तो झाला आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मी लगेच कामाला सुरुवात केली. तुम्हाला खोटं वाटेल की माझ्या दोन्ही ब्रेस्टमधनं फिडिंग त्याला न मिळाल्यामुळं दूध गळायचं. त्या काळात साधा मोबाईलही नव्हता. मी मंगळवार तळ्यावर राहायचे. मंगळवार तळे ते खणाळीत मी कामाला होते. तिथं येईपर्यंत 1-1 रुपयाचे 4 कॉईन टाकून फोन करायचे, ज्यांच्याकडे मी त्याला ठेवलेला असायचा. आई शाळेतनं येईपर्यंत तो त्यांच्याकडे असायचा. बरा आहे का अखिलेश, म्हणजे रडत नाही आहे ना, अशा एका पाळणाघरात त्याला ठेवला होता. अचानक त्याच पाळणाघरात एक दिवस माझी मोठी ताई तिथं गेली. तर तुम्हाला खोटं वाटेल की एका बाजूला बाटली, एका बाजूला उशी लावली होती त्या बाईनं पाळण्यात, दुसरीकडे एक उशी, आणि ते दूध त्याच्या पोटात जाण्याच्या ऐवजी नाकात जाऊन त्याच्या श्वासनलिका अक्षरशः हेच झाल्या असत्या थोड्या वेळात. इतकं दूध त्याच्या नाकात गेलं होतं. काय बोलता येणार आहे 3 महिन्याच्या बाळाला. तिथनंच तिनं उचललं. मला म्हणली काम सोड, शक्य नाही एवढ्याशा बाळाला हे करून. त्या दिवशी तो अखंड घाबरून शू करत होता. पाळणाघरात मुलं घाबरतात. जरी पाळणाघरात ठेवणार असाल तरी सगळ्यात चांगलं बेस्टमधलं बेस्ट पाळणाघर शोधा, अन्यथा स्ट्रगल करा 1-2 वर्ष. मुलांना कुठं ठेवू नका, या मताची मी आहे. तिथून त्याला उचलून आणल्यानंतर थोडे दिवस मी घरी बसले, पण काहीच भागत नव्हतं. तशी आमच्या घरातल्या तेव्हा कुणाचीच परिस्थिती नव्हती की मला घरात बसून पोसू शकतील. थोडीफार मदत करू शकत होते, पण पूर्ण जबाबदारी जी असते, मुलाचं रोजचं दूध असेल, मुलाची औषधं असतील, त्यासाठी आपल्यालाच हातपाय हलवावे लागतात. आपण कायम तर कुणावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे मी पार्ट टाईम जॉब बघितला. पार्ट टाईम जॉबमध्ये सुद्धा मी म्हणजे जे माझे बॉस होते त्यांची अनेक प्रकारची बोलणी खाल्ली. खरं तर जगात मी सगळ्यांना सांगते की आपल्या इथं काम करणाऱ्या माणसाला समजून घ्या, पण माझ्या बाबतीत मात्र खूप तसं कमी घडलं. मी एका बाळाची आई आहे हे ती लोक विसरूनच जायची. टायमिंगकडं, घड्याळाकडे सतत लक्ष असायचं की तुमची वेळ झालेली नाही, अजून तुम्ही जाऊ शकत नाही. माझा ओढा माझ्या मुलाकडे असायचा, कारण माझं मूल सकाळी आई करून जे रडायचं ते त्याला सोडून आल्याचं दुःख मला प्रचंड असायचं. नंतर त्याला आई पार्ट टाईम सांभाळायला लागली, त्यामुळे माझं मन जरा लागायला लागलं. असं करत करत तो 6 महिन्याचा झाला. 6 महिन्याचा झाला. पहिलं त्याचं रांगणं, पहिलं बोलणं, पहिलं त्याचं चालणं सगळं माझ्या घरच्यांनी बघितलं, मी नाही. एक दिवस मला आई म्हणली की तो अगं चालायला लागलाय. तो चालायला लागलाय म्हणल्यानंतर मी सुट्टी काढली आणि पठ्ठ्या अख्खा दिवस चालला नाही. मी त्याला जाऊन छान असे वाजणारे बूट आणले होते. एक छान आठवणी आहेत माझ्या या, पण त्या दिवशी तो अख्खा दिवस चालला नाही. दुसऱ्या दिवशी मी कामावर निघून गेले, तो परत चालला. दिवाळीच्या दिवसात वगैरे तर मला रात्रीचे 2-3 वाजायचे घरी यायला, आणि त्यानंतर मला त्याला पाजायचं असायचं, पण तो प्यायचाच नाही, कारण त्याची सवय तुटली होती. त्याला बाटलीची सवय लागलेली होती. अशाच काळात वर्षाचा तो झाला. वर्षाचा होत असताना एक आठवण आहे की मी जिथं कामाला होते तिथले मालक, म्हणजे आपण ज्यांना बॉस म्हणतो, त्यांच्याही मुलाचा पहिला वाढदिवस होता आणि माझ्या मुलाला तेव्हा 11वा महिना चालू होता. त्यांनी खूप ग्रँड फंक्शन ठेवलं होतं वाढदिवसाचं, आणि मला चांगलं आठवतं आहे की तेव्हा माझ्याकडे 200 रुपये पण नव्हते की मी माझ्या बाळाला चांगला ड्रेस किंवा आपण जे पॅम्पर वापरतो, आता ओवीला तर मी इतके वापरलेत की मला आठवत पण नाही आहे. इतके पॅम्पर आम्ही म्हणजे हगीज तिला वापरायचो. पण माझ्या अखिलेशला आयुष्यात एक हगीज मी तेव्हा घातली जेव्हा त्या मुलाच्या वाढदिवसाला आम्ही गेलो, आणि त्यांच्याकडूनच मी पैसे मागून घेतले की मला एक ड्रेस आणि एक हगीज घेऊ दे, तरच मी फंक्शनला येऊ शकेन, नाहीतर नाही. आणि मी असे उधार 200 रुपये घेऊन, त्या काळात 7 रुपयाला एक हगीज होती, ती आणि एक ड्रेस घेऊन फंक्शनला गेले. मात्र माझा मुलगा इतका सुंदर होता की सगळ्यांना तो आवडला, आणि त्यानंतर माझ्याबद्दल वागण्याचं थोडंसं वातावरण तिथं बदललं की नाही एवढ्याशा. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तो वर्षाचा झालेला होता. वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला. घरातली परिस्थिती काही बदलत नव्हती. म्हणजे माझे जे पहिले पती होते ते अतिशय वाईट वागत होते. त्यांना कमवणं हेच काही माहीत नव्हतं, आणि लव्ह मॅरेज होतं, जातीतलं होतं, सगळं होतं. मात्र त्याला संसार करण्याचं त्याची वृत्तीच नव्हती. त्याच्या काही चुका, माझ्या काही. आणि असं करत करत तो 3 वर्षाचा झाला. 3 वर्षाचा झाल्यावर परिस्थिती बघून किंवा एकंदरीत माझ्या घरातलं वातावरण बघून, घरातले डबे कायम रिकामे असायचे. हां, मला ह्याच्यात हेही सांगायचं आहे तुम्हाला, त्या काळात सुद्धा स्वामींची अमाप भक्ती मी करत होते. स्वामींची मूर्ती तेव्हाही माझ्याकडे होती. अक्कलकोटला मला वेळ असल्यामुळं आई वडील बहीण मला नेत होते. म्हणजे आम्ही सगळीच जात होतो. आम्हाला सगळ्यांनाच पहिल्यापासून समर्थांची आवड आहे, त्यामुळं आम्ही सगळी जात होतो. त्यांच्याकडं मन भरून कधी काही मागितलं नाही.
मात्र ह्यातनं सुटका करा सांगितल्यावर ते स्वतः माझ्याशी बोलले होते की थोडा धीर धर, तुझं सगळं पुढं चांगलं होणार आहे. आणि त्यानंतरच मी मागं जसं सांगितलं की 3 ते 3.5 वर्षानंतर आम्ही वेगळे झालो. नाही, मागं नाही सांगितलं, मी पहिल्यांदाच सांगते. आम्ही वेगळं झालो, आमचा डिवोर्स झाला. डिवोर्स झाल्यानंतर 7 ते 8 वर्ष मी एकटी राहिले. त्या काळातही अतिशय स्ट्रगल करून मी माझ्या मुलाला वाढवलं. फार स्ट्रगल केला. बऱ्याच लोकांनी साथ दिली. ज्यांनी मी एकटं राहिल्यावर मला साथ दिली त्यांची सगळ्यांची मी आज मनापासून ऋणी आहे. जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल ते प्रत्येकजण ओळखेल की कुणी मला कशाची मदत दिली. त्या सगळ्यांची मी ऋणी आहे. ज्यांनी मला जी काही मदत केली असेल, अगदी एवढ्यापासून एवढ्यापर्यंत जे काही मला सहकार्य आजपर्यंत लाभलं आहे, मुख्य म्हणजे महाराजांचं सहकार्य जे मला लाभलं आहे, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप ऋणी राहील. अशी ही छोटीशी स्टोरी मला शेअर करायची होती. त्यानंतर मग मी एकटेपणाला कंटाळून, खरं सांगते, मी इतकी स्ट्रॉंग आहे आता, त्या काळात मी नव्हते. मी स्वतः सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता आणि तोही माझ्या बाळाच्या वाढदिवसादिवशीच. त्यानंतर अखिलेशनं जवळजवळ 4 वर्ष बड्डे साजरा केला नव्हता. त्याचं दुःख मला खूप होत होतं की तो बड्डे साजरा करत नाही आहे, पण त्याच्या लक्षात हा दिवस होता म्हणून तो करत नव्हता. 17 एप्रिललाच मी हा प्रयत्न केला होता. त्यानंतर 3 दिवस मी शुद्धीवर नव्हते. शुद्धीवर आले तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्याकडून एकच वचन घेतलं होतं की बास, आता एकटं राहायचं नाहीस, आम्हाला कोण आहे जर तू असं केलंस तर. आणि या शब्दांवर माझ्या घरच्यांनी, माझी बहीण, आई, वडील या सगळ्यांनी मिळून माझं हे सेकंड मॅरेज केलं. आणि मला कधीच सेकंड मॅरेज करायची इच्छा नव्हती. कधीच मला दुसरं मूल व्हावं असं मला वाटत नव्हतं. मला एकटंच राहून स्ट्रगल करायचं होतं. पण माझ्या आईवडिलांच्या म्हणण्यापुढं मी हारले शेवटी आणि मी लग्न केलं. पण आता वाटतं ठीक आहे, माझ्या मुलाला चांगले वडील मिळाले, माझ्या मुलाला ते चांगलं बघतात, मला दुसरी मुलगी मिळाली. हे सगळं मला मिळालंच नसतं. आणि हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एकच आहे की एकदा आयुष्यात फसलो म्हणून हारून जायचं नसतं, स्ट्रगल करायचा असतो. कसे हिमतीनं मी तोंड दिलं हे सगळं काही मी तुम्हाला सांगितलं नाही आहे. सगळं कधीतरी अजून परत कम्फर्टेबल झाल्यावर, किंवा माझा वाढदिवस जवळ येत आहे 26 जूनला, त्या दिवशी अजून माझी लाईफ स्टोरी सांगेन मी. आत्ता अगदी 1/4 हाफ सांगितलेली आहे. थोडक्यात तुम्ही समजून घ्या की आपण काही गोष्टी ऑन कॅमेरा नाही सांगू शकत, तरी हेही सांगायला खूप डेअरिंग लागतं, जे मी आज केलेलं आहे. आणि त्यानंतर मग माझं सेकंड मॅरेज झालं, मला मुलगी झाली. आता इथं बऱ्यापैकी परिस्थिती आहे. अगदी मी कधीच नाराज नाही आहे परिस्थितीवर. आणि माझं मी सुद्धा आता खूप काही करते. आणि सगळ्यात मोठं सुख मला आत्ता यूट्यूब चॅनलमुळं मिळते. इतकी लोकं माझ्याशी जोडली गेलेली आहेत आणि इतकं प्रेम माझ्यावर करत आहेत. एक कमेंट वाचून डोळे भरून येतात की एवढं प्रेम आपल्याला आता मिळत आहे. आणि या सगळ्याची माहिती, हे जे उपाय सगळं मला आधीपासून माहिती आहे आणि ते मी करत आले म्हणून माझी परिस्थिती आज सुधारली असं मी म्हणू शकते. महाराजांच्या कृपेमुळे परिस्थिती सुधारली. महाराजांनी माझी हात कधीही सोडला नाही. निशंक होऊन मी माझं आयुष्य जगले आणि निर्भय होऊन मी माझं आयुष्य जगले. स्वामी समर्थ कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. कित्येक वेळा त्यांनी मला साक्षात्कार दिला आणि आज मी इथपर्यंत आले. ही होती अखिलेशच्या जन्माची छोटीशी स्ट्रगल कहाणी. ह्याच्या पुढे नक्की पुन्हा एकदा कधीतरी असाच व्हिडिओ घेऊन येईन. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून माझ्यासारख्या काही महिलांना ह्याच्यातून प्रोत्साहन मिळावं की एकदा आयुष्य फसलं म्हणजे संपलं नसतं, तर आयुष्य पुन्हा एकदा उभं राहता येतं. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या मुलांसाठी आपण जगायचं असतं, जगणं सोडून द्यायचं नसतं. बोलताही येत नाही आता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.